बुलेटिनच्या सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी आहे देशाच्या राजकारणातून। नितीश कुमार हे राज्यसभेवर जाणार आहेत। बिहारमध्ये भाजपचा मुख्यमंत्री बनणार असल्याची चर्चा आहे। काही दिवसांपूर्वीच बिहारच्या निवडणुका झाल्या आणि या निवडणुकांनंतर नितीश कुमार यांना पुन्हा एकदा 10व्यांदा बिहारच्या मुख्यमंत्री पदाची जबाबदारी देण्यात आली। मात्र त्यानंतर काहीच महिन्यात नितीश कुमार हे राज्यसभेवर जाणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्यात आणि आता नितीश कुमार राज्यसभेवर गेल्यानंतर बिहारमध्ये होणारा मुख्यमंत्री हा जेडीयूचा असणार की भाजपचा असणार या संदर्भात प्रश्न उपस्थित केले जातात। शक्यता हीच आहे की हा मुख्यमंत्री भाजपचा असेल। बिहारच्या विधानसभेच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या आणि त्यामध्ये भारतीय जनता पक्ष आणि जनता दल युनायटेड म्हणजे जेडीयू यांना मिळून चांगलं यश मिळालं। सत्ताही स्थापन केली त्यांनी बिहारमध्ये। मात्र त्यानंतर आता बिहारमध्ये नितीश कुमार हे मुख्यमंत्री राहणार नसून ते राज्यसभेवर जाणार असल्याची चर्चा आहे। नितीश कुमार जर राज्यसभेवर जाणार असतील तर मग बिहारचा मुख्यमंत्री कोण हा सवाल आहे। पण त्याबरोबर आणखी एक महत्त्वाचा सवाल आहे तो म्हणजे बिहारचा मुख्यमंत्री कोणत्या पक्षाचा असणार। बिहारचा मुख्यमंत्री जेडीयूचा असणार की बिहारचा मुख्यमंत्री हा भाजपचा असणार। देशाच्या राजकारणातली एक महत्त्वाची बातमी म्हणावी लागेल। राज्यसभेच्या ज्या जागा रिक्त होत आहेत त्या जागांवर आता उमेदवारी अर्ज दाखल केले जात आहेत। मात्र यातला हा सगळ्यात धक्कादायक अर्ज जो असेल तो बिहारमधला असेल, कारण नितीश कुमार हे बिहारचे मुख्यमंत्री आहेत आणि मुख्यमंत्री असताना राज्यसभेचा अर्ज जर त्यांनी भरला असेल तर मग अर्थात सवाल हा उपस्थित होतो की बिहारमध्ये पुढचा मुख्यमंत्री कोण असेल। नोव्हेंबर महिन्यामध्ये बिहारच्या निवडणुकांचे निकाल लागले, जिथे भाजपला सर्वाधिक जागा मिळाल्यात। भाजपला बिहारमध्ये 89 जागा मिळाल्यात, तर जनता दल युनायटेडला त्याच्या पाठोपाठ जागा मिळालेल्या आहेत। मात्र तरीही जागा जास्त असताना सुद्धा नितीश कुमार यांच्याच हाती पुन्हा एकदा बिहारच्या नेतृत्वाची कमान भाजपनं सोपवण्याचं ठरवलं होतं। मात्र अगदी 2-4 महिन्यांनंतर हे सरकार स्थापन झाल्यानंतर अगदी 4 महिन्यांच्या आतच आता बिहारमध्ये नितीश कुमार यांच्याऐवजी दुसऱ्या कुणाची तरी मुख्यमंत्रीपदी वर्णी लागणार आहे। सवाल एवढाच आहे की तो मुख्यमंत्री भाजपचा असणार की जनता दल युनायटेड। या संदर्भात आणखी माहिती देण्यासाठी माझे सहकारी प्रसाद काथे आता माझ्यासोबत आहेत। प्रसाद, या संदर्भात काय आणखी अपडेट समोर येते? नितीश कुमार यांच्याकडून जवळपास उमेदवारी अर्ज भरण्यासाठीची सर्व तयारी अंतिम टप्प्यात आल्याची माहिती मिळते आहे। ज्या पद्धतीची सूत्र सांगतात जनता दल सेक्युलरची, त्यानुसार नितीश कुमार यांनी उद्या अर्ज भरायचं ठरवलेलं आहे। आजची तारीख आपण जर पाहिली म्हणजे आजचा दिवस हा बुधवार आहे आणि गुरुवारी नितीश कुमार आपला अर्ज राज्यसभेसाठी भरतील। यानंतर आपोआप नितीश कुमार यांना जर केंद्रात पाठवायचं असेल म्हणजे राज्यसभेमध्ये, तर बिहारचं नेतृत्व कोणी करायचं हा प्रश्न उपस्थित राहतो, कारण ते विद्यमान स्थितीमध्ये आता तिथे मुख्यमंत्री म्हणून कार्यरत आहेत। अशा वेळेला त्यांच्या जागी 2 पर्याय दिले जात आहेत। एक तर जेडीयू मधलंच एक नेतृत्व असू शकतं किंवा भारतीय जनता पार्टी हे आपलं नेतृत्व तिथे स्थापित करू शकतं, कारण भारतीय जनता पार्टीचा आकडा म्हणजे आमदारांची संख्या ही प्राप्त स्थितीमध्ये नितीश कुमारांच्या पक्षापेक्षा जास्त आहे। मात्र या संदर्भामध्ये निशांत कुमार हे नितीश कुमार यांच्या जागी म्हणजे ज्या पद्धतीने जागा रिकामा होत आहेत त्या पद्धतीनं उपमुख्यमंत्री बनतील। मुख्यमंत्री कोण बनेल याच्या बाबतीतली अद्याप खात्री आलेली नाही। मात्र या सर्व राजकारणाचा हवाला देत राष्ट्रीय जनता दलानं एक टिप्पणी केलेली आहे। ते म्हणतात की अखेरीस बिहारमध्ये स्वतःचा मुख्यमंत्री बनवण्यासाठी भाजपच्या ज्या रणनीती अनुसार खेळी खेळल्या जात होत्या त्या आता बहुतेक यशस्वी होत आहेत।
हा एक टोमणा त्यांनी लगावलेला आहे. पण नितीश कुमार हे काही देशाच्या राजकारणामध्ये साधंसुधं व्यक्तिमत्व नाही, कसलेलं व्यक्तिमत्व मानलं जातं. त्यातच काही दिवसांपूर्वी ज्या चर्चा सुरू होत्या ते नितीश कुमार यांच्या मुलाचा जो तुम्ही उल्लेख केला त्यांना राज्यसभेवर पाठवण्याच्या. मग मधल्या अशा घडामोडी नेमक्या काय घडल्या की नितीश कुमार मुख्यमंत्री पद सोडून राज्यसभेवर जायला तयार झालेत? बिलकुल. यामध्ये एक सगळ्यात महत्वाचा जर भाग कुठला असेल तर तो केवळ आणि केवळ वय हाच आहे. गेल्या कालावधीमध्ये आपण पाहिलं असेल तर निवडणुका जवळ आल्याच्या नंतर जे शेवटचे 6 महिने होते त्या कालावधीत नितीश कुमार यांच्या शारीरिक हालचाली या बऱ्यापैकी मंदावलेल्या होत्या. या पहिल्या अशा टप्प्यातलं हे सरकार आहे ज्या वेळेला नितीश कुमारांनी गृह विभाग स्वतःकडे ठेवलेला नाही. कारण गृह विभागाच्या अनुषंगाने येणारे ताणतणाव आता आपल्याला वयानुरूप सहन करता येणार नाहीत हे सुद्धा त्यांनी आपल्या अत्यंत जवळच्या लोकांना बोलून दाखवलं होतं. अशा स्थितीमध्ये नितीश कुमारांचं वाढतं वय हेच एकमेव कारण ह्या बदलामागे असू शकतं असं सर्वसाधारणपणे वरून दिसतंय. मात्र पडद्यामागच्या या हालचालींना अजिबात नाकारता येणार नाही की भारतीय जनता पार्टीला उत्तर भारतातल्या एका अत्यंत महत्वाच्या राज्यामध्ये स्वतःचा मुख्यमंत्री बसवायचा आहे आणि ती त्यांची स्वप्न गेल्या वेळेला सुद्धा राहून गेली होती. जी. आणि याही वेळेला त्यांनी आधीच घोषणा केलेली असल्याने सर्वाधिक आमदार असून सुद्धा बिहारमध्ये नितीश यांना मुख्यमंत्रीपद द्यावं लागलं होतं. आता ती परिस्थिती जर बदलायची संधी येत असेल तर का घ्यायची नाही हा कदाचित भारतीय जनता पार्टीच्या केंद्रीय नेतृत्वाचा विचार असू शकतो. हे बरोबर आहे, कारण तुम्ही जो उल्लेख केला त्याच्या आधीच्या ज्या निवडणुका झाल्या होत्या बिहारमध्ये तेव्हा सुद्धा भारतीय जनता पक्षाच्या सीट जास्त होत्या. मात्र तरीही तेव्हाही नितीश कुमार यांना संधी दिली गेली होती. आता 2025ला त्याची पुनरावृत्ती सुद्धा करण्यात आली होती. पण 2025 ची गणितं काहीशी वेगळी आहेत, कारण केंद्रामध्ये नितीश कुमार यांचा पक्ष सत्तेत आहे आणि भाजपला नितीश कुमार यांच्या पक्षाच्या खासदारांची आपल्या सत्तेसाठी गरज आहे, कारण भाजपकडे बहुमत नाहीये. त्यामुळे या सगळ्या गणितांमध्ये नितीश कुमार नेमके का तयार झाले आहेत, वय हा एकमेव फॅक्टर आहे का, आणि नितीश कुमार आपल्या पक्षाकडची मुख्यमंत्री पदाची संधी सहज सोडायला तयार होतील का, असे अनेक प्रश्न आहेत. उत्तरं उद्यापर्यंत कदाचित आपल्याला या सगळ्या प्रश्नांची मिळतील. प्रसाद, खूप खूप धन्यवाद या सगळ्या सविस्तर अपडेट्सबद्दल. तर बिहारमधली ही आत्ताच्या घडीची देशाच्या राजकारणातली महत्त्वाची अपडेट. अगदी नोव्हेंबर महिन्यामध्ये सरकार स्थापन व्हायची सगळी आकडेवारी हाती आली होती. बिहारच्या निवडणुकांचे निकाल लागले होते. भाजपला सगळ्यात जास्त जागा बिहारमध्ये मिळाल्या होत्या. जनता दलला युनायटेडला म्हणजे नितीश कुमार यांच्या जेडीयूला काहीशा जागा कमी मिळाल्या होत्या. मात्र तरीही जेडीयूचा मुख्यमंत्री बिहारमध्ये झाला, कारण नितीश कुमार यांच्या चेहऱ्यावर बिहारमध्ये निवडणुका लढल्या गेल्या होत्या आणि त्यामुळेच नितीश कुमार यांना 10व्यांदा बिहारच्या मुख्यमंत्री पदाची संधी देण्यात आली होती. पण 4 महिन्यात असं काय झालं की नितीश कुमार यांना राज्यसभेवर पाठवलं जातंय आणि बिहारमध्ये आणखी नव्या चेहऱ्याला मुख्यमंत्री पदाची संधी दिली जाईल. जर तो नवा चेहरा भाजपचा असेल तर पहिल्यांदा बिहारमध्ये भाजपचा मुख्यमंत्री असेल. या संदर्भात राजकीय विश्लेषक सुशील कुलकर्णी आपल्या सोबत आहेत. सुशीलजी नमस्कार, स्वागत आहे आपलं जय महाराष्ट्रमध्ये. काय अनालिसिस करता येईल नितीश कुमार यांच्या निवडीचं राज्यसभेसाठीच्या? नितीश कुमारांच्या आतापर्यंतच्या एकूण राजकीय वाटचाल जर आपण बघितली तर ती अशी धक्कादायक आणि धक्कातंत्राची राहिलेली आहे. म्हणजे भाजप सोबत येणे, भाजपला सोडणे, पुन्हा भाजप सोबत येणे, निवडणुका एकत्र लढणे, हे प्रकार नितीश कुमारांनी वारंवार केलेले आहेत. यावेळेला नितीश कुमारांना परत सोबत घेऊन भाजपने ही निवडणूक जिंकली, यश मिळवलं आणि नितीश कुमारांनाच राज्याचा मुख्यमंत्री केलं. आता हे मुख्यमंत्रीपद भाजप परत त्यांच्याकडून काढून घेत असताना, म्हणजे कुणाला देता येईल याविषयीचा निर्णय अजून नाहीये, किंबहुना ते राज्यसभेवर जाणार आहेत की नाही हे पण अजून निश्चित झालेलं नाही. जर असं करत असेल तर नितीश कुमारांना त्यांची प्रतिष्ठा परत मुख्यमंत्री मिळवून देण्याची ती भाजपने मिळवून दिलेली आहे आणि त्यांच्या मुलाला राजकीय दृष्ट्या परत एकदा राजकारणामध्ये आणून त्याला प्रस्थापित करण्यासाठीचा एक उत्तम मार्ग त्यांनी निवडलेला असू शकतो. आणि नितीश कुमारांनी राज्याच्या राजकारणात अडकून राहण्यापेक्षा राष्ट्रीय राजकारणात यावं, तिथे त्यांना मानाचं स्थान मिळावं. त्याचं कारण एक महत्वाचं आहे की नितीश कुमारांना जर राष्ट्रीय सत्तेमध्ये जरी सहभागी करून घेतलं तर ती जी धरसोड वृत्ती नितीश कुमारांची राहते नेहमी, तिलाही अंकुश बसेल. नितीश कुमार पुढच्या आयुष्याचा उत्तरार्ध भाजपसोबत सत्ता उपभोगण्यात घालतील राष्ट्रीय स्तरावरची, जी पहिली त्यांनी उपभोगलेली आहे, आणि त्यांच्या मुलाचं राजकीय करिअर पुढे व्यवस्थित चालत राहील. असं या सगळ्यातून हे घडत असलं पाहिजे. ती जी अस्थिरता आणि सतत बदलण्याचं जे सवय त्यांची आहे त्याला कुठेतरी अटकाव घालण्यासाठीची ही प्रक्रिया असू शकते.
त्यामुळे वय आणि मुलगा या दोन्ही मुलाचं भविष्य या दोन्ही महत्वाच्या बाबी आहेत असं तुम्ही म्हणताय. पण नितीश कुमारांची एकूण राजकीय कारकीर्द जर आपण बघितली तर एक्सप्लॉइट करणारे नेते आहेत. जी राजकीय परिस्थिती समोर येते ती राजकीय परिस्थिती आपल्या फायद्यासाठी कशी वापरून घ्यायची याचं उत्तम ज्ञान असलेले नेते नितीश कुमार आहेत. अशी परिस्थिती असताना नितीश कुमार सहजासहजी बिहार सारख्या राज्याच्या मुख्यमंत्री पदाची धुरा भाजपसाठी सोडायला तयार होतील. एक गोष्ट आहे, सहजासहजी सोडायला तयार होतील का, तर ते त्यांना सहजासहजी होणारच नाही. त्यांना एकतर कन्व्हिन्स करावं लागेल किंवा बाध्य करावं लागेल. आणि हे बघा, राजकीय कोणत्याही घटना या आदर्शांवर चालवायच्या नसतात. त्या प्रॅक्टिकली वर्तमानातल्या स्थितीवर त्याचा विचार करायचा असतो. त्या वर्तमानाच्या स्थितीचा विचार करता त्यांना बाध्य करावं लागेल. त्यांना मुलाच्या राजकीय भवितव्याची आणि पार्टीच्या राजकीय भवितव्याची जाणीव करून द्यावी लागेल. आणि मला वाटतं भाजप ते करून देण्यामध्ये एक्सपर्ट आहे. म्हणजे आपण भाजपला अगदीच डावपेच खेळताय असं म्हणून हे करण्यापेक्षा भाजपच्या एक्सपर्टी भाजप त्याच्यामध्ये आहे की तो तुमचं अस्तित्व शिल्लक कसं राहील हे तुम्हालाच पटवून देतो आणि तडजोडीतूनच कसं राहिलं पाहिजे हे ते करून घेतो. त्यामुळे भाजप ही खेळी खेळू शकतो, न खेळायला काही हरकत नाही भाजपने. फक्त आता नितीश कुमारांचा रिस्पॉन्स त्याला कसा असेल, नितीश कुमारांच्या मुलाला जर बिहारच्या राजकारणात आणलं जात असेल तर ते कसं आणलं जाते, कोणती जबाबदारी त्यांच्याकडे दिली जाते, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळण्यासाठी आता फक्त काही तासांचा कदाचित अवधी शिल्लक आहे. सुशीलजी, खूप खूप धन्यवाद या सगळ्या विश्लेषणाबद्दल.